हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत भगवान बाबा की संत वामन भाऊ महाराज की सद्गुरु जोग महाराज की गुरुवर्य मदन महाराज की श्री गुरु भाऊ महाराज की पार्वती पतव हरो चंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम विठाला 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 हरी हरी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नोभे अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संतो संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल 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 हरिनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडती मना देवा पुरवावी वासना पंढरीच्या देवो राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवा राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवा राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवा राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे
प्राणेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच निनो बोलतो वचने आती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण एका नाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला मस्त माझे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संता माझे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी सह्याद्रीचा सिंह गरजला सह्याद्रीचा सिंह गरजला साऱ्या राजांचा अधिपती आणि दैवत छत्रपती मुझे दैवत छत्रपती 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 आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती मुझे 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 दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम विठ्ठल विठ्ठल देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नव्हे 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 अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी थोडा विको कमी करा थोडासा तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि देवाकडं देवाच्या आग्रस्तव काय मागायचं म्हणून ज्याची संगत मला घडणार आहे
तो तुझा भक्त असावा, ज्याच्या संगतीत मी जाणार आहे त्याच्या चित्तामध्ये तुझा वास असावा. आणि देवा, जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मला त्याच्याच संगतीत माझं जिणं असावं, हा सांगणारा सुंदर अभंग आहे. विठाला 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 विठाला. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. मला वाटतं 1 वर्ष झालं प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा या मंदिरामध्ये बसले. जसे अयोध्येमध्येच बसून 1 वर्ष झालं, तसं आपल्या ह्या प्रति अयोध्या नगरी, हिचं नाव प्रति अयोध्या नगरी ठेवा आता, आहे का नाही? प्रति अयोध्या नगरी, घेंबुडमळा आणि केडगाव अहिल्यानगर या पवित्र अशा प्राणांगणामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले शास्त्रीजी महाराज यांच्या आशीर्वादानं परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, गायन सम्राट, गायनाचार्य महेशजी महाराज मडके यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं, हरिभक्तपरायण सोनाजी महाराज शिंदे यांच्याही मार्गदर्शनानं, समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यानं चालत असलेला हा श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीनं कीर्तन महोत्सव विठाला. या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आमचे धर्मनिष्ठ, धर्मावरती श्रद्धा असणारे आणि धर्मतत्वाला मानून भगवान श्रीराम प्रभूंची अरहित नामचिंतन मनापासून सेवा करणारे आमचे सोनूभाऊ नामदेव घेंबूड अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. हो, जरी ते असतील निमित्त आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, ते निमित्त आहे, पण त्यांनी तुम्हा सर्वांना एकत्र केलं. थोडा आवाज कमी करा थोडासा. तुम्हा सर्वांना एकत्र केलं, तुम्हा सर्वांना एकत्र बसवलं. प्रभू रामचंद्र परमात्म्यांच्या असणाऱ्या निमित्तानं तुम्ही सर्वजण एकत्र आलात, जन्म उत्सव साजरा केला. निश्चित सर्वांना तेवढेच आशीर्वाद प्राप्त होतील जेवढे त्यांना आहेत. विठाला. सुंदर असं भव्य दिव्य निवेदन आहे. त्यांच्याही माध्यमातून आणि आमच्या महेश महाराजांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग. वास्तविक पाहता माझी तारीख महाराजांना माहीत आजची गेलेली होती धुळ्याला, पण ते माझ्या मणक्यात गॅप आहे म्हणून मी सगळे लांबचे कीर्तन कॅन्सल केले, सगळे जवळ दिले. महेश महाराज म्हणले धुळ्याला आहे पण तुम्ही आजारी येत ना? म्हणलं हो, जाणं शक्य नाही. मग म्हणे केडगावला तरी या ना. म्हणलं 5 मिनिटं थांबा, काहीतरी तिकडं कारण सांगतो तुम्हाला देतो. तिकडेही देवाचा सप्ताह आहे, पण आता प्रारब्ध असतं. तुका म्हणे पापेन येती रोगाची. या काहीतरी पाप घडलं असन, हे नाही पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारेले. हे पूर्वजन्माचं पाप आता उदयाला आलं म्हणून थोडासा आजार देवाच्या कृपेनं तोही बरा होईल म्हणून तुम्हा सज्जन संत मायबापांच्या दर्शनाचा योग. कीर्तनाला उपस्थित सगळे गुणीजन मंडळी, त्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे क्षीरसागर महाराज आहेत, आमचे असणारे शिंदे महाराज आहेत, आमचे हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य, मृदुंगावरती आमचे नामदेव महाराज आहेत, ज्यांनी आता सुंदर अशी चाल म्हटली. अशी असणारे ह्या सगळ्या विद्यार्थी ज्यांचे आहेत. निंबळकला आमची हरिहर वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याचे असणारे संस्थापक अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण आमचे स्वामी महाराज आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार परमपूज्य आदरणीय आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पोंदे आहेत. सुंदर अशी ज्यांनी चाल असणारी त्यांना साथ केली हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गायनाचार्य आमचे अमोल महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. सगळे महाराज मंडळी सगळ्यांचे चरणी विनम्र भाव कीर्तनाला सुरुवात झाला. आमची राजमाता सिस्टीम आहे. सप्ताहासाठी सगळे योगदान करणारी मंडळी आहेत, अन्नदान करणारी मंडळी आहेत, अन्नदान ग्रहण करणारी आहेत, अन्नदानापुरते येणारी आहेत, कीर्तन ऐकायला येणारी आहेत, थोडीफार देणगी देणारी आहेत, देणगी देणाऱ्याला देऊ न देणारी आहेत, कव्हा कीर्तन संपत याची वाट बघणारी आहेत आणि पहिल्या पंक्तीला येऊन बसणारी आहेत. सगळ्याच्या चरणी दंडवत. विठाला. वास्तविक पाहता 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे. मी पाहिलं, मला वाटलं अजून 2 दिवस शिल्लक आहेत, पण समोर नजर टाकली उद्या जन्माचं कीर्तन आहे, संध्याकाळी काल्याचं कीर्तन आहे. मग वारकरी संप्रदायाचा नियम सांगतो, सप्ताह 8 दिवसाचा करा, सप्ताह 5 दिवसाचा करा, किंवा सप्ताह 3 दिवसाचा करा म्हणजे 3 दिवसाचा करा, किंवा सप्ताह 11 दिवसाचा करा. ज्याच्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवशी काला येतो त्याच्या आदल्या दिवशी देवाला काहीतरी मागावं. ज्या दिवशी सप्त्याचा पहिला दिवस येतो त्या दिवशी त्या देवाचं नामाचं महत्त्व सांगावं लागतं.
हे संप्रदायानं घालून दिलेले नियम आहेत. या नियमात जर कीर्तनकार वागला तरच कीर्तन त्यानं करावं. पण आजकाल कीर्तनकारच नियमाच्या बाहेर वागतात. तुम्हाला काय सांगावं विठाला. आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती जोपासायचं काम आपण करत चाललेलो आहोत. पण पाश्चात्य असणारी ही संस्कृती, असणारी भगवंताचं नामचिंतन घेणारी आपली परंपरा, आपली आई वडिलांचा सन्मान राखणारी परंपरा, भगवंताचं असणारं नामस्मरण करणारी परंपरा, साधू संतांच्या विचाराचं आचरण करणारी परंपरा, याचं अनुकरण आपण करत असताना काहीतरी वेगळं आपल्यामध्ये येऊन मिळालं आणि त्या वेगळेपणाच्या नादी लागून आपण आपल्या धर्माच्या नावानं शिंतोडे उडायला लागलो. याच्यापेक्षा येडी अवलाद आपली नाही. विठाला. आणि धर्म तुम्ही आम्ही रक्षण केल्यानं रक्षण होतो असंही नाही. ज्या दिवशी आपण धर्माचं पालन करू ना त्या दिवशी भगवान धर्माचं रक्षण करणार. हे मी सांगत नाही, त्याचा अवतारच त्याच्यासाठी आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, रक्षावया अवतार घेसी, रक्षावया अवतार घेसी. पुन्हा पाळीसी भक्तजना, पुन्हा पाळीसी भक्तजना, अंबरजीसाठी जन्म जोशीने, अंबरजीसाठी जन्म जोशीने. आपल्या पाळीसी आपल्या पाळीसी भक्तजना, अंबरजीसाठी जन्म जोशी, अंबरजीसाठी जन्म जोशी. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना. काय सांगितलं महाराजानं? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवानं अवतार घेतला. यदा यदा हि धर्मस्य आणि ग्लानिर्भवती. ज्या दिवशी धर्मावर ग्लानी येईल त्या दिवशी भगवंत अवताराला आल्याशिवाय राहत नाही. मग भगवंतानं असणारा तो धर्म रक्षण केला आणि त्या भगवंताची आपण पाईक आहोत, त्या भगवंताची आपण अंश आहोत. निश्चित आपण धर्माचं काय केलं पाहिजे, बरोबर. मग तुकोबर आहे तेच सांगतात, आम्ही धर्माचं पालन करू. पण राजा, तुम्ही असणारे त्या धर्म कार्यासाठी देवाचा अवतार घेऊन आलात ना, तुम्ही धर्माचं रक्षण करा, आम्ही धर्माचं पालन करू. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, 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 करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, 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 करणे पाखंड खंडन. या पुढे पुढे या, थोडं माग जागा नाही राहिली, समोर समोर या. या मावशी सरका, काका काकू सरका, सरका सरका. सरकायचं काम तोंडाचं नाही बाई. सरका सरका सरका, हा सरका. असं समोर या, समोर या. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल.
रक्षण करा, कारण का तुमचा अवतार धर्मरक्षणासाठी आहे. तुमचं सगळं झाल्यावर मला सांगा. एकदा तुमचं होऊ द्या, मग होईन. मला काय, मला पाठ झाली तरी अडचण नाही. तुमचं एकदा होऊ द्या. कुठं आलत आपलं? त्या वायरीच्या नादी लागून निघून गेलं महाराज. म्हणजे धर्माचं आपल्याला पालन करायचंय. मग साधू संत त्या धर्माच्या आचरणावरती आले, या धर्मानं घातलेल्या नियमामध्ये जगू लागले, या धर्मानं सांगितलेल्या शिकवणुकीनं वागू लागले. आणि तुम्हा आम्हालाही सांगू लागले, बाबांनो या धर्माचं पालन करा. तुकोबराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे पाखंडी जे आहे, जे धर्माच्या विरोधातलं आहे, जे अंधश्रद्धेचं आहे, जे असणारं धर्माला मान्य नाही, त्याचं खंडन करा. आणि जे धर्मजागृतीसाठी सांगितलंय त्या असणाऱ्या धर्मजागृतीच्या कार्याला लागा, धर्माचं पालन करा. आपण मला सांगा, वास्तविक पाहता माझा एक प्रश्न आहे, आपण धर्माचं पालन करतो, आपण धर्माच्या नावानं जे जे कार करतो. सोनू भाऊ, सगळे तरुण मंडळ आपले धर्माचा जागर करतात, मान्य आहे. आपण धर्माच्या नावानं जागर करतो, आपण धर्माचं पालन करतो. वास्तविक पाहता धर्म आपल्याला कळाला का? पहिला प्रश्न आहे. कळाला धर्म आपल्याला? समजला धर्म काय आहे? धर्म काय सांगतो धर्म? अरे ज्यानं अधर्माला वाचा तुडली, ज्यानं अधर्माच्या पाठीमागे गेला, त्याला नीट धडा शिकून धर्माचा मार्ग लावणे याला म्हणतात धर्म. सगळ्याशी प्रेमाने वागणे याला म्हणतात धर्म. साने गुरुजीनं धर्म शिकवला. करा तो एकची धर्म, लोकाचे पैसे बुडवावे. असे का? खरा तो एकची धर्म, लोकाचे घर पेटवा. नाही मग जगाला, मग जगाला अर्पायचं का आपल्या घरातल्या पुरतच अर्पायचं? वा वा, आपण पहा आता याच्यावरच थोडं चिंतन जर पाहिलं तर मला हात वर करून सांगा, महाराज आम्ही जगावरती प्रेम करतो. बाबांनी केला. ऐका बाबा, ऐका, आता तुमच्यावरच येतो मी. मला सांगा बाबा, तुमचं लग्न झालंय? बर. तुम्हाला बायको आहे? बर. ऐका, लक्ष देऊन ऐका, याला सुद्धा प्रमाण आहे. तुम्हाला बायको आहे? बर. लग्न झाल्यावर बायको जेवढं तुमच्यावर प्रेम करत होती तेवढं आता करती का? रामाची शपथ घेऊन सांग. करती? नाही करत महाराज. आणि मग काय आपण जगाला प्रेम अर्पण करणार आहे? नाही करत. बरं मला सांगा, लग्न झाल्या झाल्या बायको म्हणते, अहो अहो पोहे खाता का? अहो लाडू करू का? अहो उपीट करू का? अहो जेवून जाता का? 1-2 साल लोटले का? ओ ओ ओ जेवून जाता का? ओ भाकरी केल्यात? ओ अहो गेलं, ओ आलं. नंतर ते चाललं बाजारला, ऐ बाजारातून झाकर आणा, ऐ शेंगदाण्यान, ऐ ऐ ऐ. आणि आता आय गेलं आणि मग बाई म्हणायला लागली, आमचा बाबाच धोरणात नाही बाबा. इथं निमे बाबा आले. म्हणली की नाही बायको बाबा? बाबा म्हणली का नाही? खरं सांगा. एकदा का व्हायना म्हणली की नाही हो बाबा धोरणात? आता पहिल्यासारखी माया लावती का? अहो तुमचंच काय महाराज सांगून बसले, बाईला म्हणे खरं मरता तरी, बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, बाईला म्हणे खरं मरता तरी बरे. नाशिले घर तुमकोनिया, नाशिले घर तुमकोनिया, नाशिले घर तुमकोनिया. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर तुमकोनिया, नाशिले घर तुमकोनिया, नाशिले घर तुमकोनिया. बाईला म्हणे
कोण म्हणली खर? कोणाला म्हटली खर? खर म्हणजे गाढव. खर म्हणजे गाढव. आणि बायको धडधडीत नवऱ्याला म्हणते हे गाढव मिळालेलं. तरी गाढवांना कळा ना ते म्हणते तिचं म्हणलंय चांगले तशी नाही बरं का. मग हा सिद्धांत जर पाहिला तर आपल्याला धर्म कळाला का? मी या जागेवर आलो. आपण धर्मावरती प्रेम केलं का? अजिबात केलं नाही. आपण धर्माच्या नावानं जे म्हणतो अधर्माचा नाश व्हावा असं म्हणतो, पण आपल्याला अजून धर्माची नीती कळाली नाही. धर्माची नीती सांगते पशुपक्षावरती प्रेम करायचं. धर्माची नीती सांगते दिन दुबल्याला रंजलेला गांजलेला आपलं म्हणायचं. धर्माची नीती सांगते जो अडचणीत आहे त्याला मदत करायची. धर्माची नीती सांगते आया बहिणीचं रक्षण करायचं. धर्माची नीती सांगते गोमातेचं रक्षण करायचं. धर्माची नीती सांगते कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही. आणि धर्माची नीती सांगते कोणाला लुबाडायचं नाही. ही धर्माची नीती आहे. अजून धर्माची नीती सांगल. धर्माची नीती सांगते परस्त्रीला माते समान मानायचं. अरे कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस लुटून आणली राजासमोर, राजा नजराना नाही खजिना आणलाय, पहा पहा राजा, खुश होताल तुम्ही. राजानं खजिना पाहिला. अरे 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 हा खजाना तुम्ही आणला का? हो पहा किती सुंदर आहे. अरे अशीच असती आमुची. हा ही जर अशी आमची आई असती तर आम्ही इतके रूपवान असतो. तिची साडी चोरी करा आणि तिला तिच्या असणाऱ्या घरी पोहोच करा. अरे परस्त्री असणारी आपल्या दारात आली, तिला साडी चोरी करून पाठवणारा माझा राजा आहे. तो धर्माची नीती शिकवतो. आणि आज आपण 4-5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला पाहतो. ही काय धर्माची नीती आहे का? आज आपण कॉलेजला जातो पण पोरींकडे पाहतो ती कशी चालली, ती कशी दिसती, ती मला असणारी बोलल का, तिला इंस्टावर मी मेसेज करील का? ही काय धर्माची नीती आहे का? अरे परस्त्री रस्त्यानं एकटी चालली तर तिच्या मागं तिचा भाऊ होऊन चालणं हे कर्तव्य तुझं आहे. म्हणून माणसा यालाच धर्म म्हटलं जातं. हा धर्म आहे, हे पालन करा. आणि हा धर्म साधू संतांना शिकवला. आणि ज्या साधू संतांना आपल्याला शिकवला, जो धर्म ज्यानं टिकवला, साधू संतांना त्यांना देव मानलं. आणि त्या देवाकडे गेल्यानंतर तो देव म्हणतो संतांनो तुमच्यामुळं मी बरा दिसतोय, तुमच्यामुळं मी बरा दिसतो. मला कोण विचारतंय? हो तुमच्यामुळं मी आहे. आणि त्या देवाची भक्ती करायला साधू संत ज्या दिवशी लागले, त्या देवाचं चिंतन करायला लागले, तो देव त्यांच्या पुण्याईनं त्यांच्या नामाच्या जोरानं त्या देवावरती त्या नामाचं कर्ज झालं. आणि कर्ज झाल्यामुळे देव या संतांचा दास झाला. देव त्यांच्या घरी येऊ लागला. न सांगता करी सर्व कामे. कुणाच्या घरी? त्यानं गोत्र पाहिलं नाही, त्यानं जात पाहिली नाही, त्यानं कुळ पाहिलं नाही. याता याती धर्म आणि नाही विष्णुदाचा काहीच पाहिलं नाही. तो माझं नामस्मरण करतो, तो माझा भक्त आहे, मी त्याचं रक्षण करील. त्या भक्तासाठी तो परमात्मा काय काय नाही झाला उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी अंदैत्या घरी रक्षी. किती सुंदर सांगितलं. मग या देवाची भक्ती संत करू लागले. जो आज अभंग आहे तो तुकोबरायांचा आहे. तुकोबरा आहे, सामान्य नाही. तुकोबरायला सामान्य समजू नका. तुकोबराय जे आहेत ना ते तुकोबराय 4 युगापासून देवासोबत आहे. तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. आम्हाला नको हे, कारण का हे असणार सोनं नाणं हिरे माणिक मोती हे आम्हाला खड्यासारखे. सोने रुपये आम मृतिके समान, सोने रुपये आम मृतिके समान, सोने रुपये आम मृतिके समान, सोने रुपये आम मृतिके समान. आणि कपाशान खरे जैसे, आणि कपाशान खरे जैसे, आणि कपाशान खरे जैसे. हे सोनं आम्हाला मातीसारखं आहे, हे माणिक पाषाण खड्यासारखे. नको नको आम्हाला नको. मागायचंच होतं तर राजा देव घेऊन आलता देवा. आता तुझ्याकडे तरी कशाला मागू? मी सुडका आहे देवा,
आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी ती आम्ही सदैव सुडके देवा आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त तुझं नाम पाहिजे तुझं नामचिंतन पाहिजे आणि हेच घडो माझं जन्मोजन्मांतरी ओ तुकोबरा मी असं जाणार नाही गड्या आता काहीतरी मागा हो मागा ना विनवणी करतो काहीतरी मागा देवा देशील नक्की देणार तयार झाली तुम्ही मागायला हो देशील ना हो नक्की देणार देवा माझं आयुष्य किती आहे म्हणजे तुम्ही म्हणता तोपर्यंत कारण संत स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात तुम्हाला जोपर्यंत राहायचं तोपर्यंत राहा आणि ज्या दिवशी तुम्हाला यायचं त्या दिवशी मला आमंत्रण द्या मी येईल ना न्यायला म्हणून तर तुकोबराने आमंत्रण दिलं गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते हे आमंत्रण आहे महाराज हो दिला आमंत्रण मी तुम्हाला देईल मग एक काम करा ना देवा काय माझी ज्या दिवशी यायची इच्छा होईल ना त्या दिवशी तर मी येणार आहे पण जोपर्यंत मी जगतोय ना देवा जोपर्यंत माझं आयुष्य आहे ना देवा तोपर्यंत माझ्या डोक्यात दुर्बुद्धी येऊ देऊ नको दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा महाराज तुमच्या डोक्यात दुर्बुद्धी नाही येणार देवा येऊ शकते रे का ज्याच्या संगतीत गेला तसा परिणाम होतो देवा मला सांगा आपण ज्याच्या संगतीत राहतो त्या संगतीचा थोडा का होईना परिणाम आपल्यावर होतो का नाही बरं सोपं घ्या काँग्रेसाच्या झाडाच्या संगतीत गेले आणि हातात काँग्रेस उपटिलं तर तुमचा हात कसा झाला कडू झाला आणि सुगंधी फुलाच्या झाडाजवळ गेले आणि त्या फुलाच्या पाकळीला हात लावला तुमचा हात कसा झाला संगती तसं पेताळाच्या संगतीत गेला तर एक दिवस पेल्याशिवाय राहत नाही दुर्जनाच्या संगतीत गेला तर एक दिवस शिवी दिल्याशिवाय राहत नाही म्हणून संगत सज्जन की करियो संताच्या संगतीत जावं संताच्या संगतीत राहावं आणि देवा जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मला दुर्बुद्धी येऊ देऊ नको आणि दुर्बुद्धी ज्याची आहे त्याच्या संगतीतच मला जाऊ देऊ नको मग काय करावं देवा जोपर्यंत तुम्ही आहात ना जोपर्यंत मी आहे ना आणि तुमची कृपा माझ्यावरती आहे ना तोपर्यंत जो तुमचं नामचिंतन करणार आहे त्याच्या संगतीत माझं जीवन घडावं नाही तर मला बाकीचं काहीच नको देवा नाही तर मेलेलं बरं पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संताच्या संगतीत अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे जीने जीने तुका म्हणे तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे जीने तुका म्हणे जीवन आहे जोपर्यंत मला तू या ठिकाणी ठेवलेला आहे जोपर्यंत माझ्या असणाऱ्या या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मला ज्याची संगत लाभणं तोही तुझा भक्त असावा तोही तुझ्या भक्तीतला असावा त्याच्याही मुखात सदैव तुझं नामस्मरण असावं माझं जिनं ज्याच्या संगतीत जाईल तो भक्ती करणारा असावा म्हणून तू का म्हणे जिने भले संत संगष्टने या संताच्या संगतीत माझं जीवन असावं नाहीतरी काही काही वरजगी असतात महाराज काही काही वरून वेगळे दिसतात आणि आतून देवा असे पाखंडी नको पाठवू माझ्याकडे जे काही काही बघा ना तुम्ही गाड्यान घोड्यान माळान बिळान रोज कीर्तनाचे टेटसन इकडं कीर्तनन तिकडं कीर्तनन हरिपाठ नाही काकडा नाही भजन नाही वारी नाही नित्यनियम नाही आंधळा नाही पांगळा नाही मुका नाही बायरा नाही जोगी नाही काहीच नाही त्यांना म्हणलं हरिपाठ मागे येतो पुढं नाही धानुक आणखी लई येत असे 50% वर निघते त्यांना माग
मी तर म्हणत असतो ह्या मताचा आहे मी काही सामान्य नाही महाराज. गुरुवर्य माझे गुरु मदन महाराज बिहानी आणि ज्यांच्याकडे आम्ही पाठ केले ते मुमुक्ष पाठशाळेचे वेदांताचार्य हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर. हो यांनी हनुग्रंथ पाठ केलेले महाराज. हे काय सोप्याचं भांडार नाही आमच्याकडे. विठाला नाही तर आज आपण युट्यूबला जातो, कीर्तनाच्या त्या क्लिपा पाहतो, इकडं तिकडं जातो, हे ते पाहतो, तेवढीच क्लिप असती, तेवढंच ऐकायचं खोन. अहो पण त्या महाराजाचं आचरण पहा, तो काय करतो, तो कसा वागतो, त्याला वारी आहे का, त्याला नित्यनियम आहे का, तो त्याला काही प्रश्न विचारायला गेले तो माघारी बोलवतो का, असं पाहिलं पाहिजे ना महाराज. हो तपासलं पाहिजे हा नेमकं काय करतो. आमचे गुरुवर्य शास्त्रीजी भरपूर सांगतात, जंगले शास्त्रीजी, ह्यो काय करतो, ह्यो आंघोळ करतो का रोज. 30% बिगर आंघोळीन कीर्तनाला उभं राहतात. बरं आंघोळ केले ह्यो काय म्हणतो, हे कोणत्या देवाची पूजा करतो, ह्यो गंध किती ठिकाणी लावितो, याचा नित्यनियम कोणचा आहे, याला नियमाचे अभंग माहिती आहेत का, याला वाऱ्या कोणत्या करायच्या त्या माहिती आहेत का, हे वारी चालतो का, याचा नाट पाठ आहे का, याचा आंधळा बैरा काकडा निदान हरिपाठ. गा देऊन शपथ घेईन, कुणाला काय आक्षेप घ्यायचा तो घ्या, रामाच्या पुढे आहे. आज 60% कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ नाही आणि त्यांना आपण वावाळीतो, गादीवर बशितो. अरे घातली या भयनार का जाणे, तुम्ही जाताना त्याला घालता. म्हणून जागे व्हा, चांगल्याचं ऐका, चांगलं ऐका. लईच जर काही ऐकू वाटलं, लईच जर आपल्याला काही कळत नसलं तर जवळ डोंगरगणला जा, शास्त्रींकडे जाऊन बसा. वेदांताचं सार तुम्हाला कळेल. वेदांत काय आहे, पंचदशी काय आहे, विचारसागर काय आहे, अमृत अनुभव काय आहे, चांगदेव 65 काय आहे, वेदाच्या रुचा काय सांगतात, गाथा काय सांगते, गीता काय सांगते, विचारसागराचे सार काय आहेत, विचारसागर काय सांगतो. हो हे जाऊन पहा. बिंब काय आहे, प्रतिबिंब काय आहे, अद्वैत सिद्धांत काय आहे, द्वैत सिद्धांत काय आहे, याचा जर अभ्यास करायचा असेल आणि खरंच ज्ञानी व्हायचं असेल तर अशा महात्म्याचं ऐका. आणि येडं राहायचं असतं तर कीर्तनात गाणे ऐका. काय करावं महाराज, काय करावं. हे कीर्तन सोपं नाही, हे कीर्तन सोपं नाही. शुक याज्ञवल्क्य की दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरिच झाले, हरिच जाणोनी, हरिच झाले, हरिच जाणोनी, हरिच झाले, हरिच जाणोनी, हरिच झाले. माझा तो विषय नाही. अरे ज्यानं गाथा लिहिला आणि त्या गाथ्याच्या एका अभंगावर जे फॉर्च्युनर सारख्या गाड्यात फिरायला लागले, त्या गाथ्याच्या मालकानं सुद्धा हे दिवट्या छत्री माघारी लावले. कळलं? हा नाही झालं, प्रमाण झालं. हा हे माघारी लावलं कुणी, ज्यानं गाथा लिहिला त्या गाथ्याच्या मालकानं. काय माघारी लावलं, हे सोनं नाणं. आणि ज्यानं एका अभंगावर कीर्तन शेवटपर्यंत केलं त्यानं आईश केली, येशीत राहिला, दूध प्याला, गाडीत हिंडला, अंगठ्या घेतल्या, बंगले घेतले, परदेशात गेला, हिंडून आला. कुणाच्या जीवावर. नाही कुंभिपाक नावाच्या नरकात गेले तर पवार महाराजाचं नाव बदलून ठेवा. का बोलतो मी एवढं, बोललं पाहिजे. आणि बोललं का काही काही, हा तुम्ही आम्हाला बोलले होते का, हा नाही तुला नव्हतं बोललो, ये पुढे तू कोपरायचा पाईक आहे म्हणून बोललो. आपण काय कोणाचं नाव घेतो का. आणि बरं मला सांगा, जिला स्वयंपाक येत नाही, तिच्या सासूनं जर बडबड केली, हिला काही येत नाही, मिरचीच टाकीत नाही, आमकच नाही, तर तिला राग यायला पाहिजे ना. येत नाही जी वागती तसं तर तिला राग यायला पाहिजे. जी वागतच नाही तिला काय राग याचा संबंध आला. मग हे बोलणं काय कुणाचं नाव घेऊन ये का. पण जे वागत असेल ना ते तसं बोलन, याचा अर्थ ते तसं वागतय विठाला.
अहो काहीतरी मागावं म्हणले, घ्यायचंच असतं तर राज घेऊन आलते, मला काय कमी होतं का? मला काही पद भेटलं असतं आणि मी जर एक वेळ म्हणलं असतं राज या स्वराज्याचा धनी मला करा, तरी तुकोबरायला केलं नसतं का राजानं? केलं नसतं का? केलं असतं. पण तुकोबराय म्हणले, देवा राजांकडून काही घेतलं नाही, तुझ्याकडून तरी काय घेऊ? मला काहीच नको, फक्त माझं आयुष्य असणाऱ्या त्या संताच्या संगतीत घाल. तुका म्हणे जिने भले संत संगष्टाने, पण वरच्या रंगाने तो संत नसावा, तो अंतःकरणाचा भावपूर्वक संत असावा. संताची दशा वरचा रंग सांगत नाही, संतांची दशा विदेशा सांगते. नाही कळलं? संतांची दशा वरचा रंग सांगत नाही, संतांची दशा विदेशा सांगते. आणि ज्याला विदेशा झाली त्याला काहीच कळत नाही. तसं तुकोबराय म्हणतात, मला काहीच कळत नाही, काय खातो आम्ही कासया माझी, मला काहीच कळत नाही, मी कुठं जातो हेही कळत नाही, माझा देहच माझ्या ताब्यात नाही. मी ब्रह्मतत्वाला गेलो, ब्रह्मा आनंदी लागली टाळी, आणि कोण देहा ते? हे देह माझा राहिला नाही आता. हो, कोणाचा हा देह? कोणाचा देह आहे? माझा नाहीये. हो, मग आता काय करायचं? म्हणले काहीतरी. म्हणले नाही, मला वर पाखी माणूस नको, अंतःकरणपूर्वक तुझी भक्ती करणारा. नाही तर वरचा रंग किती दिवस आहे क्षीरसागर महाराज? वरचा रंग किती दिवस आहे? बरं एक कल्पना करा, इथं बरेच लोकांनी काळे केले. काय? मी धंदे नाही म्हणलं बरं का. काय काळे केले? केस. बरं किती दिवस टिकले? बरं केस काळे केल्यावर तुम्ही किती दिवस तरुण राहता? एक एक दिवस चाललाय तुमचा. किती काळे करा, किती दात बसवा, किती ब्युटी पार्लर जा, किती आब्रो करा, किती फेशियल करा, किती काही करा. आमच्या गावात एक नावी होते, त्यांच्याकडे पांढरी शेळी होती. पांढरी शेळी कळती ना, म्हशीला होती. मग बकरीला होती ती, हा म्हणजे शेळीला होती ते करोड, तिचं नाव शेळी. ती पांढरी होती शिवाजी महाराज, आणि त्यानं आमच्या बाजारात विकायला नेली. आता ती पांढरी शेळी असल्यामुळे 900 रुपयाला मागितली. केवढ्याला? 900 रुपयाला. आता 900 रुपयाला मागितली, ते परत घेऊन आलं आणि त्याची माझी गाठ पडली. मी म्हणलं काय झालं, काय भानगड? काय राव महाराज, एवढी मोठी शेळी 900ला मागितली. म्हणलं काय झालं? म्हणलं हे वाण पांढरं आहे. म्हणलं तुम्ही किती येडी आहे बा. म्हणलं काय? म्हणलं तुम्ही कोण आहे? म्हणले नावी. तुम्ही काय करता? म्हणजे दाढ्या कटणी करतो. मग किती येडे आहेत, एवढ्या लोकांचे तुम्ही काळ्याचे पांढरी, पांढऱ्याची काळी करता? तुम्हाला शेळी काळी करता येणार का? ते म्हणले महाराज तुमचा उपाय जालीम. म्हणलं आपण उपाय चांगली सांगत असतो. त्यानं पुढच्या गुरुवारी, आमचा बाजार शुक्रवारचा असतो, त्यानं पुढच्या गुरुवारी 7 गोदरेजच्या पुड्या नेल्या, आख्या घामेल्यात काढल्या. आखी शेळी कशी होती? कशी केली? काळी केली. सकाळच्या पारी धुतली. काय बोलला अशी वरली या रंगा, शेळी चमचम चमकायला लागली. त्यानं बाजारात नेली. आता बाजारात नेल्यावर तिला गिऱ्हाईक पडलं. केवढ्याला दिली? म्हणला 3,500 हजाराला. ते गिऱ्हाईक म्हणलं 3200ला द्यायची का? ते म्हणला दाव, बोरखडी आणि शेळी. मला दाव सुद्धा देऊ. त्यानं नेली. बरं आता आपला माल डुप्लिकेट आहे, माल डुप्लिकेट आहे. मग हा माल लांबी कवाना, त्यानं आमच्या खाली आंबोऱ्याला ऐकला. हा 6 किलोमीटर. आता त्या आंबोऱ्याला माल ऐकला, ते गेलं राहणार शेडाकडे 2-4 दिवसानं. आता शेडाकडे गेलो, असा पाऊस झाला ना, शेडा झोडापल्या. हा, आणि जी झोडापली अशीच दोन निघाली. कोण? हा शेळी. ते आलं बा घरी, ते भिजलं होतं, त्यानं गोंगता घेतला, त्याला माहित नाही किती शेडा आहे. ते आल्या आणि त्या खुराड्यात पाप्याची आय डालीत होती. ते खुराड्यापाशी उभं राहिलं, ती पांढरी यायची, ती माग हाणायचं. पाप्याची आलं म्हणलं, पाप्याची आई आपली एक शेळी कुठं काऊन गेली, कोणाच तरी पांढरं वाण आलंय म्हणलं आपल्यात. ती म्हणजे काय झालं? म्हणजे शेडा मोजे बरं किती आहेत? ती म्हणजे 12 त्यात. मग म्हणला ही 13 शेडा आहेत, पण ही 13वी पांढरी कोणाची? आणि मग त्याच्या डोक्यात आलं बोरखडीन दाव. तसं किती केस काळे करा, किती काही करा, ललाटीचे लिहले
ही लिखाण कुणच नाही. मग हा म्हणला ही चिचुंडीच्या बाजारातली आहे. मग ते सकाळच्याच पारी तिथं आलं. नाही बाबा काय ती शेळी पांढरी आहे. कोण म्हणतं? मी म्हणतो काल पावसात झोडपली कलर पांढरा निघाला. अहो मला फसवलं तुम्ही. मला घेताना कशी होती? म्हणला काळी. आणि मग त्यांनी त्याच्या डोक्याकडे पाहिलं. म्हणला का हो तुम्ही पहिले कसे होते? म्हणला काळा. आता कसे झाले? म्हणला पांढरा. म्हणला इथं माणूस पिकत आहे तिथं जानवर आहे म्हणला. मग माझा दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. वरचा रंग टिकत नाही. मग देवा असे वर जगे साधू माझ्याकडे पाठवूच नको. मग जे तुझी भक्ती करणारे आहेत, जे तुला भजणारे आहेत, जे रात्रंदिवस तुझं चिंतन करणारे आहेत, असे जे संत संगतीत मला तू पाठवलंय ना, त्यांच्यापासून मला वेगळं करू नको. अभंगाचं 3रं चरण. हरिजन सवे भेटी, 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 हरिजन भेटी, हरिजन सवे 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 भेटी, न होएंगे संग तुटी, न होएंगे संग तुटी, न हो संग तुटी, न होएंगे संग, न होएंगे संग तुटी, न होएंगे संग तुटी, संग तुटी, न होएंगे संग, ऐसे आवड़ रे मना, ऐसे आवड़ रे मना, ऐसे आवड़ रे मना, ऐसे आवड़ रे मना. आणि असे हरिजन भेटले ना देवा सदैव तुझं नामस्मरण करणारे, तर त्यांचा मला संग कधीही तुटू देऊ नको. हरिजना सवे भेटी नोव्हे अंग संग तुटी. का हो तुकोबराया त्यांच्या संगतीत तुम्हाला का वाटतं? आता मला बाकीचं काहीच आवडत नाही. कारण का? या मनाला तुझ्या नामाचा छंद लागला, या मनानं तुझ्या नामाचा ध्यास घेतला. हे मन तुझ्या चरणाजवळ आलं. मनात तेथेची धाव घेही राही विठोबाचे पायी. माझं मन तुझ्या पायाजवळ आलं. आता हे कुठेतरी जायला तयार नाही. येणे सोसे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही. आता हे मन माघारी यायला तयार नाही. मग ज्याच्यामध्ये तुझं मन गुंतलं तो मी, आणि असंच मन ज्याचं गुंतलं तो तुझा जो असणारा हरिदास, त्याची माझी संगती घडून दे आणि त्यांच्या संगतीपासून मला वेगळं करू नको. हीच माझी वासना आहे. अभंगाचं 2रं चरण. ते मना ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना, ते मना, ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना, मना ऐसे आवडे ते मना. हे देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना, ऐसे आवडे ते मना. देवा मला हेच आवडतं, दुसरं काही आवडत नाही. हो मला तेच आवडतं आणि तुलाही तेच आवडतं ना देवा. जो तुझं नामस्मरण करतो तोच तुला आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार
नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवा तुझं नामस्मरण करणार तुला आवडतो ना, मग त्याचा संग मला दे, हेही मला आवडतं. आईसे आवडते पण का हो तू कोवराया, तोच का पाहिजे तुम्हाला? कारण त्याचा मलविक्षेप गेलेला आहे, त्याचे पंचविषय गेलेले आहेत, त्याचा विषय नारायण झालेला आहे, त्यानं षडविकाराचा मारा केलेला आहे. तो या असणाऱ्या मिथ्या जगतापासून बाजूला गेला, त्याला सत्य ब्रह्माची ओळख झाली आणि असा असणारा चित्तानं निर्मळ झाला आणि त्याच्या चित्तात तू येऊन राहिला. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. त्याच्या चित्तात तू असतो ना, आणि तू असल्यामुळे मला त्याची संगत दे. ज्याच्या चित्तात तू वास केला त्याची मला संगत घडावी, एवढंच माझ्या मनाला आवडतं. अभंगाचं पहिलं चरण. देवा बसे चित्ती, देवा बसे चित्ती, देवा बसे चित्ती, देवा देवा बसे चित्ती, 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 आ देवा बसे चित्ती, देवा बसे चित्ती, देवा बसे चित्ती, देवा बसे चित्ती. हे त्याची गडा, त्याची गडा विसंगती, त्याची गडा विसंगती, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. हेच मला आवडतं, ज्याच्या चित्तामध्ये हे सगळे विकार निघून गेले, ज्याचं चित्त निर्मळ झालं, ज्याचं मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यापैकी विपरीत विचार करणाऱ्या बुद्धीचा विचार निघून गेला, चंचल असणारं मन स्थित झालं, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आणि ज्याचं चित्त निर्मळ झालं अशाची मला संगत घडावी. आणि त्यानं नेमकं काय केलं म्हणले, दिवस रात्र तुझं नामस्मरण केलं. नेमकं कसं केलं? ज्याला ज्याला हात येत त्यानं हात वर करा. ज्याला ज्याला हात येत त्यानं हात वर करा. असे चांगले ते मागचे कडाला उभा राहिलेले, हात बांधलेले सगळ्यांनी हात वर करा. जो कोणी हात वर करीन त्याला भगवंत आशीर्वाद प्रदान करीन, आणि जो कोणी हात खाली ठेवील त्याचा पुढचा जन्म टोल नाक्यावर येईल. सरळ करा, सरळ. आलो मी, आलो 2 मिनिटं बसा. नाही अशी सरळ ठेवा, सरळ सरळ. विठोबा रुक्माई, विठोबा एकटारी विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एकटारी एकटारी हात वर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एकटारी एकटारी हात वर, हात वर, हात वर. मागचे पोरं हात वर. जे जे हिंदू आहेत ते हात वर करतील. तरुण सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून धर्म टिकवण्याचं काम करा. मी मगाशी बाजूला गेलतो, मगाशी सांगितलं धर्म म्हणजे काय. आया बहिणींचं रक्षण करणं याचं नाव धर्म आहे. गोमातेची सेवा करणं याचं नाव धर्म आहे. सगळ्यांशी प्रेमानं वागणं याचं नाव धर्म आहे. सगळ्यांची असणाऱ्या विचारानं वागणं याचं धर्म नाही. कुणी कोणाशी भांडण न करणं याचं नाव धर्म आहे. जो गोर गरीब असेल, अनाथ असेल, दीनदुबळा असेल, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी सगळ्यांना धावून जाणं हे धर्म आहे. एखादा गरीब असेल, त्याची शिकायची उमेद आहे पण पैसा नसेल, त्याच्या शिक्षणासाठी पैसा देणं याचं नाव धर्म आहे. चांगलं वागणं याचं नाव धर्म आहे. अन्नदान करणं याचं नाव धर्म आहे. असणाऱ्या आया बहिणींचं रक्षण, आया बहिणींना असणारं संरक्षण आणि आया बहिणींचा असणारा बलात्कार होतो ना, त्या बलात्काराला जागेवर मुर्द्यावर काढणं याचं नाव धर्म आहे. याचं नाव धर्म आहे.
हो, म्हणून धर्म टिकून राहिला पाहिजे. आज आपण पाहतो महाराज, मी म्हणत नाही, मी कोणत्या असणाऱ्या धर्माची विटंबना करत नाही, कारण का जो हिंदुस्थानात जन्माला आला तो आधी हिंदू आहे, मग बाकीचा आहे. आणि ज्याला वाटत असेल ना मी हिंदू नाही, त्याच्यासाठी आहेत ना अफगाणिस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तान, त्यानं तिकडे जावं महाराज, खुशाल जावं. हा, लय पुळके येते त्यांना, पुळके लय येत असले. आता काही काहींना औरंग्याच्या कबरीचा पुळका आला, जसा त्यांचा बाप येतो पुळका आला, पुळका. अरे ज्या महाराष्ट्रात राहता, अरे ज्या माझ्या छत्रपतीनं माळी पाहिला नाही, साडी पाहिला नाही, कोळी पाहिला नाही, चांभार पाहिला नाही, लोहार पाहिला नाही, सुतार पाहिला नाही, वंजारी पाहिला नाही, मराठा पाहिला नाही, मुसलमान पाहिला नाही. अरे सगळे तुम्ही माझे, मी तुमचा, तुम्ही सगळे एक आहात, आणि तुम्ही सगळे या भगवंताच्या कृपा पात्रातून या महाराष्ट्राचे मावळे आहात. हे ज्या छत्रपतीनं पाहिलं, त्या छत्रपतीनं ज्याचा मूर्ता काढिला, असा अफजल्या, असा असणारा माझ्या शंभूराजानं, ज्याला असणारा भिडला नाही, शंभूराजा कणखर ज्याच्या पुढे उभा राहिला. अरे छावा चित्रपट ज्यानं पाहिला, त्याच्या डोळ्यात पाणी नसून आलं का रे? अरे डोळ्यात पाणी आलं. माझ्या राजाची कातडी सोडली गेली, माझ्या राजाचे डोळे काढले गेले, अरे माझ्या राजाची जीभ काढली गेली, अरे माझ्या राजाचा हाल हाल केला रे. या असणाऱ्या नालायक अवलादीच्या औरंग्यानं माझ्या राजाचं हाल हाल केलं. आणि औरंग्याच्या कबरीला तुम्ही अनुदान देता, तो तुमच्या जिंदगीवर, तो तुमच्या असणाऱ्या हिंदुत्वावर, आणि तो तुमच्या असणाऱ्या मीपणावर. लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला, लाजा. हा, कोण येत आपण? प्रत्येक जण हिंदू आहे. हिंदू जन्माला आला, इथं त्याची मूंज केली, मग तो ब्राह्मण झाला. हिंदू जन्माला आला, इथं त्याचं असणारं मुंडन केलं, त्याला दीक्षा दिली, तो असणारा त्या कुळाचा झाला. इथं आल्यावर झाला. हिंदू जन्माला आला, कात्रीनं कापला, घरी गेल्यावर कळन तुम्हाला. एखाद्या कुत्र्याचं शेपूट कापले आपण, त्याला काय म्हणतो? हे कुत्र लांडय. कुत्र्याचं शेपूट कापल्या, पण ते कुत्र्याच्या शेपटापेक्षा बेकार आहे. म्हणून नुसतं छत्रपतींचा जय म्हणू नका, नुसतं शंभूराजाचा जय म्हणू नका, नुसती छत्रपतींची जयंती साजरी करता म्हणून डीजे लावून नाचू नका. अरे आपल्या येड्या अवलादी आहेत ना, आपल्याच अवलादीला मी बोलतो का? अरे छत्रपतींच्या जयंतीला जो डीजे लावून मूत पिऊन नाचतो ना, ते त्यांच्यापेक्षा बी बेकार आहे. म्हणून छत्रपतींची जयंती विचारानं साजरी करा. छत्रपतींची जयंती गोरगरिबाच्या मुलांच्या शिक्षणाला तो पैसा खर्च करून साजरी करा. छत्रपतींची जयंती सामूहिक विवाह ठेवून साजरी करा. छत्रपतींची जयंती ज्या विधवा निरात्रास असणाऱ्या वृद्ध महिला आहेत, त्यांच्या असणाऱ्या रोजीरोटीसाठी 2 पैसे देऊन साजरी करा. छत्रपतींची जयंती गोमातेला चारा देऊन साजरी करा. छत्रपतींची जयंती झाडं लावून साजरी करा. छत्रपतींची जयंती मंदिराला निधी देऊन साजरी करा. छत्रपतींची जयंती सामाजिक कार्य करून साजरी करा. आणि छत्रपतींची जयंती जर डीजे लावून साजरी केली तर तुम्ही त्या लोकांचा हसू करता, आणि काय डीजेवर गाणे लावता रे? हां, राजांपुढं जो पितो त्याच्या इतका महापापी नाही, आणि पिऊन राजाचं नाव घेतो त्याच्या इतका दुराचारी कोणी नाही महाराज. अजिबात दुराचारी नाही. त्याच्यात राक्षसात काय फरक आला? म्हणून विचारानं जयंती साजरी करा. अजून एक माझं सांगणं आहे, पटलं तर घ्या, राग मानू नका. आज आपले लोक आपल्याच हातानं राजाची विटंबना करायला लागले. कशी? ऐका. लग्न हे पवित्र आहे, मान्य आहे. लग्नात राजांची मूर्ती ठेवा, मान्य आहे. मूर्तीला हार घाला, मान्य आहे. पण लग्नात राजांची आरती करू नका. आरती ही मंदिरात असते, आरती ही मांगल्य आहे. आणि का करू नका याचं कारण सांगतो. जर तुम्हाला राजांची आरतीच करायची असेल लग्न मंडपात, तर ते लग्न सुसंस्कृत असावं. त्या लग्नात वाजा गाजा नसावा. त्या लग्नात डीजे लावून पिणारे नसावे. ते लग्न टायमावर लागणारं असावं. आणि ते लग्न हिंदू धर्म परंपरेला अनुसरून असावं, तरच राजांची आरती करा.
तुम्ही 12:30चे लग्न 2:30ला लावायला लागले, ते बेणारे वंशमार म्हणायला लागले. त्या पियणाऱ्यांना कळा ना, इकडं मेळ लागा ना, आणि तिथं येऊन राजाची आरती. मी सोनू भाऊ, मी अनेक लग्नात आरत्या बंद केल्या, लोकांनी मला नाव का ठेविना, पण का बंद केल्या, ह्याच्यात त्या येड्या अवलादी सुद्धा आपल्या लग्नाला आलेले असतात. मी 2-4 येड्या अवलादींकडे पाहिलं, ते चप्पल काढत नाही, म्हणजे आपल्याच लग्नात येऊन आपल्याच मंडपात राहून आपलंच खाऊन आपल्या राजाच्या आरतीच्या वेळेस चप्पल काढत नाही. कशाला आपण आपल्या हातानं राजाचा अपमान करायचा? आणि आपला राजा काय एवढा खालचा आहे का की त्याचं कुठेही आरती करावी? मंदिर बांधा. भिवंडी तालुक्यात इतकं सुंदर राजाचं, तुम्ही रामाचं मंदिर केलं ना, मान्य आहे. पलीकडे जागा आहे ना, एक मूर्ती अशी करा की तिथं रोज राजाचेही पाया पडले पाहिजे. माझा राजा देवापेक्षा कमी नाही आहे, हो. म्हणून राजाचंही मंदिर करा. राजा चौकात नसावा. काही लोक चौकात पुतळा उभा करते. येड्यानो, चौकात जरी पुतळा केला त्याचं तुम्ही सेवा केली का? त्याला रोज आंघोळ घातली का? माझ्या राजाला कधी उदबत्ती लावली का? अरे माझ्या राजावर पक्षी बसतात आणि ते पक्षी घाण करतात, एवढा माझा राजा खालच्या पातळीचा आहे. मग माझा राजा तुम्हाला बसवायचा आहे ना, चौकात बसू नका. त्या चौकाच्या कडेला एक मंदिर करा, त्या मंदिराला शिखर करा, शिखरावर कळस बसवा आणि त्या मंदिरात देवासारखी माझ्या राजाची प्राणप्रतिष्ठा करा. इतका मोठा माझा राजा आहे, इतका मोठा आहे. हो, राजाचं मंदिर करा. तो माझा देव आहे, तो माझा शंभू आहे, तो माझा शिव आहे, तो माझ्या शिवाचा अवतार आहे आणि तोच या धरणीचा रक्षण करताय, म्हणून त्याचं नाव छत्रपती आहे. त्याचं नाव जाणता राजा आहे. जो जाणता राजा पांडुरंग नाही म्हणत, जो रानता राजा देव नाही म्हणत, त्याला जाणता राजा नाही म्हणत. जो देव मानतो त्याला जाणता राजा म्हणतात. नाही कळालं? घरी गेल्यावर कळून तुम्हाला. जो इफ्तार पार्टीला जाऊन खातो त्याला जाणता राजा नाही म्हणत. माझा राजा मांसाहारी नव्हता, माझा राजा शाकाहारी होता. सांगल मी कसा होता. माझा राजा छत्रपती शिवाजी राजा माझ्या तुकोबरायचा शिष्य होता आणि माझ्या तुकोबरायनं त्यांना माळ घातली होती, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा तेने आम्ही सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मोखी. माझा राजा छत्रपती शिवाजी राजा माझ्या तुकोबरायचा शिष्य होते, म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाचे पाईक माझे छत्रपती शिवाजी राजे होते. म्हणून जे शिवाजी राजाला मानतात, जे गळ्यात जे शिवाजी राजासारखी दाढी वाढवतात, जे कानात बाळी घालतात, जे चंद्रकोर काढतात आणि तरी मांसाहारी आहात ना, त्यांनी अजिबात छत्रपतींचा जय म्हणायचा नाही, कारण माझा राजा मांसाहारी नव्हता. कळलं? कळलं? ओळून घ्या. नाही तिथे एखाद्या बघत नाही. त्याला हिंदू म्हणत नाही. ते खाणं आपलं नाही महाराज. हिंदूचं खाणं चांगलं आहे, हिंदूचं खाणं तूप आहे, हिंदूचं खाणं दही आहे, हिंदूचं खाणं दूध आहे, हिंदूचं खाणं ताक आहे, हिंदूचं खाणं काजू आहे, हिंदूचं खाणं बदाम आहे, हिंदूचं खाणं बाजरी आहे, हिंदूचं खाणं ज्वारी आहे, हिंदूचं खाणं गहू आहे, हिंदूचं खाणं तांदूळ आहे, हिंदूचं खाणं उतुळे आहे, हिंदूचं खाणं उतुळ्या काळात ना, तुमच्याकडे त्याला कुळीद म्हणतात. हां, आणि आपल्याकडं होलगे आणि उतुळे याचाच मेळ बाईल लागत नाही अजून. होलगे पांढरे असते तर उतुळ्या लाल असत्या. हो, आपलं खाणं मठ आहे, आपलं खाणं मुग्या आहे. मुग्या मुग्या किती लोकांना माहिती आहे? मुग्या जुन्या लुगड्यावाल्यांचेच हातवर आले, साड्यावाल्या बघायला लागल्या मुग्या. त्यांना फक्त माहिती आहे मॅग्या, त्यांना माहित नाही मुग्या आहे का नाही महाराज. हो, ते खाणं होतं महाराज मुग्या मठ. हा, ते मुग्याचं कालवण लय भारी लागतं. मी 2-3 दिवसापूर्वीच खाल्लं महाराज मुग्या. आमचा एखादा पाटा असतो, हा पेरलं पाहिजे. पाटा पाटा एका बाईला म्हणलं पाटा असतो, ती म्हणली आमच्याकडे वाटायचा आहे. याला काय कळायचंय महाराज. हो हो, म्हणून चांगलं राहा, चांगलं रागा. ह्या हिंदुस्थानात जन्माला आलो, हिंदू म्हणून जगा. म्हणून तरुणांना एक सांगणं आहे, अरे ज्याचं मांस आपण खातो तोही प्राणी आहे. ज्याचं मांस आपण खातो ना
तोही भगवंताचा अंश आहे. तुम्ही म्हणताना असं कसं काय? भगवंत सर्वत्र व्यापक आहे. हा जीव आणि तो जीव वेगळा नाही. म्हणून ते मांस खाताना जरा विचार करा. आपण मानव आहोत, आपण दैत्य नाही. म्हणून ते मांस कशाचं खाऊ नका. अरे तोही जीव आहे. कापताना तो काय म्हणत असेल, त्याचं रक्त कसं असेल, त्याचं रक्त कसं त्या ठिकाणी विस्तीर्ण झालेलं असतं. अरे त्याला आपण शिजवतो आणि त्याचे लचके तोडू तोडू खातो. आपण दैत्यापेक्षा कमी आहेत का? मग ज्याला ज्याला दैत्य वाटत असेल त्यानं अवश्य खा. पण ज्याला स्वतः आपण आपला राजाचा भक्त, राजाचा मावळा मानत असेल ना, तो देवच आहे, त्यानं आजपासून खाऊच नका. हाच खरा वर्धापन दिन साजरा आहे. म्हणून तरुणानं निर्व्यसनी व्हा, व्यसनापासून दूर व्हा, चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं जीवन जगा. आपल्याला असणारं चांगलं मार्गदर्शन आहे. आमचे सोनूभाऊ आहेत, आपले आमदार साहेब. काल तर लय भारी नारा ऐकला मी त्यांचा. लय भारी नारा होता. हात में दांडा आणि हटाव. तुमचे तोंड शिवले का? हो, मस्त नारा आहे. आमचे संग्राम भैयादा असतील, आमचे शिवाजीराव कडिले साहेब असतील. आता चांगलं आणि त्यांना कळालं महाराज, उशिरा का व्हाय ना. हा, ते बरं झालं मतदान कळतं कोणच्या एरियात किती पडलं. हा, तेव्हा आमचे भैया बी जागे झाले महाराज. हो, चांगलं कार्य केलं. काल परवाच त्यांनी हा का अजून उद्या रामनवमी बघा नगरची काय होती महाराज. हो, आणि खरंच आहिल्या नगरला शोभन अशी रामनवमी साजरी होणार आहे उद्या. हो, म्हणून खरंच भेटलं आपल्याला. आणि त्या अनिल भैया नंतर मला वाटत होतं नगरला हिंदुत्व जातं काय, पण अनिल भैया नंतर माणूस भेटला तो आपला संग्राम भैया. खरंच माणूस भेटला. मला कोण्या पक्षाचा प्रचार नाही करायचा. मला एकच प्रचार करायचा, जो आमच्या धर्माचं रक्षण करतो, जो आमच्या धर्माचं असणारं पालन करतो आणि जो आमच्या धर्माला आडवा येणाऱ्याला आडवा करतो, तोच आमचा राजा, तोच आमची प्रजा आणि तोच आमचा प्रतिनिधी. आणि जो म्हणतो वक्फ बोर्ड राहिलाच पाहिजे, दांडक्याने हल्ला पाहिजे, वक्फ बोर्ड राहिलंच पाहिजे, याची जमीन पाहिजे वक्फ बोर्डावर. मग घर वक्फ बोर्डावर आहे म्हणा. आमच्या गावात कालच EPP माझाला होती. चिचोंडी पाटील येथे 100 एकर जागा वक्फ बोर्डाची. हा, नसती भेटत त्यांना. वक्फ बोर्डाची नाही आहे महाराज. हे राज्य कुणाचं आहे? रामाच. कुणाचं आहे? रामाच. राज्य कुणाचं आहे? रामाच. हे भारताचं राज्य आहे, हे रामाचं राज्य आहे, हे कृष्णाचं राज्य आहे. हस्तिनापूर कुणाचं आहे? कुठे आहे हस्तिनापूर? आजची दिल्ली कुणाची आहे? हस्तिनापूरचा राजा कोण होता? शेवटी माझा कृष्ण राजा झाला. गड्यानो राजा किर झाला, राजा झाला हस्तिनापूरचा. म्हणजे खरा दिल्लीचा राजा माझा कृष्ण आहे. मग इथून हे कुंकून आले वक्फ बोर्डावाले. ही कुठे याचं वर्णन आलं? ज्या घरी कुल स्त्रिया राज राणी अन संपत्ती, हे वर्णन आलं. हा सोपा देश नाही, हा भारत देश आहे. आणि या भारतातला प्रत्येक 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 कण ना कण माझ्या असणाऱ्या राजांच्या पदपर्शानं पावन झाला, माझ्या असणाऱ्या देवतांच्या पदपर्शानं पावन झाला आणि माझ्या असणाऱ्या साधू संतांच्या भूमीत पदपर्शानं पावन झाला. म्हणून ही भूमी संतांची आहे, ही भूमी देवाची आहे, ही भूमी कोण्या बोर्डाची नाही. म्हणून खुशाल हक्क गाजवा, जाऊन घर बांधा. कोणी पाडलं तर वारकरी संप्रदाय त्याच्या पाठीमागे उभा आहे. येऊ नका आता. आणि ज्याला लईच भ्या वाटत असेल त्यांनी माळ घाला ना, आमच्याकडे या. तुलाच वाटतं ना हम कैसे करेंगे, कैसे नहीं करेंगे, राम बोलेंगे तो जिएंगे, राम नहीं बोलेंगे तो येरवाड़े कब्र में जाएंगे, क्या करेंगे हम. हो, म्हणून राम तत्व जाग झाला. राम म्हणी धरा, राम ध्यानी धरा, किंवा राम म्हणता रामजी होई जे, पदी वैसोनी पदवी घेई जे. ज्ञानेश्वर नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकाराम माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली जय जय पुरे वेडी, कुणी उत्तरे महाराज तुम्ही विचारिला अधिकार म्या बोला.